KNH News 24. सावत्र आईवडिलांनी 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळला। गुन्हेगारी जगामध्ये सध्या महाराष्ट्र राज्याचे नाव अग्रस्थानी असताना आता एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथून पाहायला मिळतोय। 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह हा गादीत गुंडाळून तो रिक्षातून घेऊन जात असताना धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। छत्रपती संभाजीनगर शहराजवळ तिसगाव चौफुला येथे वाळूज पोलिसांनी एक रिक्षा थांबवल्यानंतर हा प्रकार समोर आला। सावत्र आईवडिलांना ताब्यात घेऊन वाळूज पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर जवळील तिसगाव चौफुला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळल्याचे आणि तिला अंत्यसंस्कारासाठी गावी नेत असल्याची माहिती समोर आली। घरातील सामानासोबत एका रिक्षातून तरुणीचा मृतदेह संशयितरित्या नेताना पोलिसांनी तो या चौफुल्यावर पकडला। प्रेम संबंधातून तरुणीने गळफास घेतल्याचा आणि तिला गावी नेत असल्याचा दावा तिच्या सावत्र आईने केला। प्रकरणात आईवडील ताब्यात घेऊन वाळूज पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे। काल एका रिक्षातून काही लोक घरातील साहित्य गावाकडे घेऊन जात होते, मात्र तिसगाव चौफुला परिसरात पोलिसांनी या रिक्षातील हालचाली संशयास्पद वाटल्या। पोलिसांनी मग रिक्षा थांबवली। पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली, त्यावेळी त्यांना काही घरगुती वापराचे सामान आढळले, पण गादी पाहिली असता त्यात कुणीतरी गुंडाळल्याचा त्यांना आढळून आले। त्यात 20 वर्षीय तरुणी गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली। पोलिसांनी हा प्रकार पाहून चक्रावून गेले। त्यांनी मग आईवडिलांची झाडझडती घेतली, तेव्हा अजून धक्कादायक बाबी समोर आल्या। पोलिसांनी आईवडिलांकडे या प्रकरणाबद्दल विचारणा केली। मुलीच्या सावत्राईने त्यावेळी पोलिसांना सांगितले की मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेतला आणि जीवन संपवले। बदनामी टाळण्यासाठी आणि गावाकडे अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह गुपचूप नेत होतो, पण पोलिसांना त्यांच्या दाव्याबाबत संशय आहे, त्यामुळे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे। हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याचा तपास आता वाळूज MIDC पोलीस करत आहे। पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि सावत्राईला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे। शवविच्छेदन अहवालानंतर 20 वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, पण सध्या तरी या घटनेवरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे। या मृत्यूचे कारण समोर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे। प्रतिनिधी प्रवीण गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, KNH News 24।